ठीक है चल। सो गुड इव्हनिंग सर्वांना. तुम्ही सगळ्यांनी जर कॅमेरे ऑन केले तर खूप छान होईल, कारण जो दिखता है वही बिकता है और पर्दे के पीछे रह के तो आप कुछ बेच नहीं सकते। तो जरा पर्दे पे आइए सब के सब। अगर पर्दे पे आएंगे तो हमें भी अच्छा लगेगा, हमें भी पता चलेगा कि आप कैसे हो, क्या करते हो। मैं जो बोल रही हूँ वो आपको समझ में आएगा, नहीं समझ में आ रहा तर सगळ्यांनी आपला कॅमेरा ऑन करायचा आहे, जेणेकरून मी जे बोलते आहे ते तुम्हाला कितपत समजलं किंवा तुम्ही खरंच इथे लक्ष देत आहात की नाही या पण गोष्टीकडे. कारण तुमचा जर व्हिडिओ ऑन असेल ना, तर तुम्ही अलर्ट राहतात की नाही मॅडम बघतात आहे आपल्याकडे वगैरे आणि त्याच्यामुळे मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण चांगलं होतं. पण जर तुम्ही पडदा म्हणजे कॅमेरा ऑफ ठेवला, तर तुम्ही मे बी तिकडे काहीही काम करू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही इथे बसताना आजचं जे सेशन आहे ते तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. आहे ना प्रत्येकाकडे नोटबुक आणि पेन? येस ओर नो? नाही. आहे ना? तर प्रत्येकाने नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे, जेणेकरून आपल्याला आजचं जे सेशन आहे, त्या सेशनमुळे आपलं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. सो ऑल ऑफ यू रेडी? तुमचा चॅट बॉक्स पण ओपन ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं पटापट देता येईल. तर मला चॅट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिसले पाहिजे. सो ऑल ऑफ यू रेडी? टाइप येस इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स वापरता येतो प्रत्येकाला? ओके, फक्त सौरभ सरांचंच यस आलं. बाकीचे चॅट बॉक्स ओपन ठेवा, कारण अनेक प्रश्न उत्तरं इथे विचारले जाणार आहेत तुम्हाला आणि तुमच्याकडून उत्तरं मिळाले तर चॅट बॉक्स वापरता येतो ना? बघा तुमच्या तिथे एका बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला 3 डॉट्स आहेत. त्या 3 डॉट्सच्या खाली मोर लिहिलेलं आहे. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केले व्हेरी गुड. कल्पना मॅडम व्हेरी गुड. सतीश सर व्हेरी गुड. ठीक आहे. सो आजचं जे सेशन आहे, या सेशन्समध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे, की आपण दर महिन्याला म्हणजे तुम्ही सगळेजण डायरेक्ट सेलिंगमध्ये आहात आणि खूप चांगल्या कंपनी सोबत तुम्ही काम करत आहात. तर तुमच्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला दर महिन्याला 100 ते 1000 लोकांना जॉइनिंग करायचं आहे का? जर करायचं असेल तर टाइप येस इन द चॅट बॉक्स. टाइप येस इन द चॅट बॉक्स. 100 ते 1000 लोकांना तुम्हाला दर महिन्याला जॉइन करायचं आहे का? व्हेरी गुड सतीश सर. व्हेरी गुड सौरभ सर. व्हेरी गुड छाया मॅम. तर आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी इन्कम आहे, मग आताची जी इन्कम आहे ती ₹1000 असेल किंवा ₹1,00,000 असेल, पण त्याच्यातून आपल्याला 20 लाखापर्यंत जायचं आहे का? तुम्हाला जायचं असेल तर टाइप येस इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड सतीश सर. पटापट आन्सर्स पाहिजेत मला. व्हेरी गुड कल्पना मॅम. व्हेरी गुड सौरभ सर. व्हेरी गुड. सो आजचं जे सेशन आहे ते या संदर्भात आहे, की तुम्ही दर महिन्याला आपल्या टीममध्ये 100 ते 1000 लोकं कसं जॉइन करणार आणि त्यांच्यापासून काम केल्यानंतर आपण आपलं उत्पन्न लाखापर्यंत कसं नेणार. बट हे सगळं समजण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपला हा जो मग आहे ना, तो रिकामा करायचा आहे. कारण तुम्ही अनेक लोकांकडून ट्रेनिंग घेतलेली असेल, बरोबर आहे? आणि या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतील. आणि त्या गोष्टी घेऊन जर तुम्ही इथे बसलेले असाल, तर याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला काहीही भरता येणार नाही. याच्यासाठी एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्हाला आवडेल स्टोरी ऐकायला? जर आवडेल तर टाइप येस इन द चॅट बॉक्स. स्टोरी ऐकायला आवडेल तर. पटापट टाइप येस इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड सतीश सर. व्हेरी गुड कल्पना मॅम. व्हेरी गुड छाया मॅम. सो एक व्यक्ती असतो.
त्याने की नाही मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेतलेलं असतं आणि त्याने ते ट्रेनिंग इतकं सुंदर घेतलेलं असतं, की तो जिथे-जिथे कॉम्पिटिशनला जातो ना, त्या-त्या ठिकाणी त्याला गोल्ड मेडलच मिळालेलं असतं. त्याने कधीच आपलं गोल्ड मेडल सोडलेलं नसतं. आणि अशा पद्धतीने त्याने नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलच्या सगळ्या ज्या कॉम्पिटिशन असतात ना, त्या खूप छान पद्धतीने त्याने खेळलेल्या असतात. पण याच दरम्यान असताना, की मी किती हुशार आहे वगैरे, वगैरे त्याला कळतं, की एक झेन नावाची विद्या आहे. मार्शल आर्टमध्येच पुढची जी स्टेप आहे ती झेन नावाची विद्या आहे आणि ही विद्या एका गावामध्ये एक पर्टिक्युलर टीचर शिकवतात आणि ते फक्त 10च ॲडमिशन घेतात. मग तो विचार करतो, "अरे बापरे! मला इथे पोहोचायला पाहिजे." आणि तो बघतो, की हे गुरुजी कुठे वगैरे नेटवरती सर्च करतो आणि त्याला कळतं, की तिथे जायला मला पूर्ण 1 दिवसाचा प्रवास करून जावं लागेल आणि ते 10च ॲडमिशन घेतात. तो म्हणतो, "ठीक आहे ना, आपल्याला ट्रायल घ्यायला काय हरकत आहे?" आणि मग तो ट्रायल घेण्यासाठी तिथे जातो. आणि तो तिथे पोहोचल्यानंतर, की त्याचं नशीब चांगलं, की तिथे सुद्धा 9च ॲडमिशन झालेले असतात. 1 जागा रिकामी असते. आणि म्हणून त्याला तिथे ॲडमिशन मिळून जातं. आणि अशा पद्धतीने त्याचा झेन शिकण्याचा प्रवास सुरू होतो. ते जे गुरुजी असतात ते टॉप लेव्हलचे असतात एकदम. एकदम मोठ्या-मोठ्या लोकांना त्यांनी ट्रेन केलेलं असतं झेनमध्ये वगैरे आणि त्याच्यामुळेच काय होतं, की ते या 10 लोकांना शिकवायला सुरुवात करतात. 10च्या 10 लोकांना ते खूप छान नॉलेज देतात, खूप चांगलं शिकवतात. 6 महिने त्यांचा कोर्स होतो. 6 महिने संपल्यानंतर परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षा घेतल्यानंतर परीक्षेचा जेव्हा रिझल्ट येतो, तर पहिले जे 9 मुलं त्या गुरुजींकडे ॲडमिट झालेले असतात, ते सर्वच्या सर्व पास असतात आणि फक्त हा जो मार्शल आर्टमध्ये नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला जाऊन आलेला असतो, तो फेल असतो. त्याला राग येतो. ऑब्व्हियसली कोणालाही राग येईल, की अरे मी नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हल शिकून आलेलो आहे. प्रत्येक याच्यामध्ये मी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि मी कसं काय फेल होऊ शकतो? मी पण तर यांच्यासारखीच मेहनत केली, यांच्यासोबतच प्रॅक्टिस केली, सकाळी लवकर उठलो, सगळं काही केलं आणि मी फेल कसं काय झालो? आणि त्याला राग येतो आणि तो त्या टीचरच्या केबिनमध्ये जातो. तो थोडा रागातच असतो. तो टीचरच्या केबिनमध्ये जातो तेव्हा त्याला कळतं, की टीचर काहीतरी काम करतायत. तर तो त्यांना म्हणतो, की "मला तुमच्याशी बोलायचंय." त्याचे टीचर म्हणतात, "ठीक आहे, बस थोडा वेळ बोलू आपण." आणि तो बसतो. बसल्यानंतर काम करता-करताच ते टीचर त्याला काय म्हणतात, की "एक काम कर ना, ती समोर किटली आहे ना, त्याच्यामध्ये चहा आहे आणि कप आहे. तर त्या कपामध्ये चहा ओत ना." तो चहा ओततो गुरुजींसाठी, त्याच्या टीचरसाठी. आता ऑब्व्हियसली आपल्याला सवय असते, की कोणी पण चहा मागितला तर कपापेक्षा थोडासा कमी भरायचा आणि तो चहा सर्व्ह करायचा. तो तेवढं भरतो आणि किटली ठेवतो. टीचर म्हणतात, "मी तुला म्हटलो का थांब म्हणून?" तो म्हणतो, "टीचर एवढंच देतो." "अरे टाक ना तू." त्याला वाटतं, की काही-काहींना बशीभर म्हणजे कप आणि बशी भरून चहा लागतो. म्हणून तो बशी भरून टाकतो आणि थांबायला जातो. तर त्याचे टीचर म्हणतात, "तुला थांबायला लावलं का? तू टाकत राहा." तो टाकतो, टाकतो, टाकतो आणि तो चहा बशीतून खाली पडतो. त्याच्या मांडीवरती पडतो आणि त्याला चटका लागतो आणि परत तो चिडतो टीचरवरती आणि म्हणतो, की "टीचर तुम्हाला जर हे परत चहा पाहिजे असेल, तर जो कप भरलेला आहे ना, आधी तो रिकामा करा आणि मग मी पुन्हा चहा देतो. पण असं जर तुम्ही टाकत राहिलं, तर तो चहा कपामध्ये जाणार नाही, खाली पडेल." त्याचे टीचर म्हणतात, की "मलाही तुला हेच सांगायचंय." की तू जे इथे भरून आला होतास ना माझ्याकडे झेनची विद्या घ्यायला, ते तू भरलेलं डोकं घेऊन आला होतास. त्यामुळे मी जेव्हा तुला ट्रेनिंग द्यायला गेलो, हे गेलो, तेव्हा ते डोक्यात गेलंच नाही. ते डोक्यावरून गेलं. आणि म्हणून तुला काय करावं लागेल, तुझा कप रिकामा करावा लागेल. आणि म्हणून आपण सगळेजण काय करणार आहोत, आपला जो कप आहे ना, तो रिकामा करू. करायचा सगळ्यांनी? करायचा? येस ओर नो? Yes, yes. करायचा ना? तर मग काय करा तुम्ही, एक कप घ्या असा. म्हणजे फक्त कन्सिडर करा, की माझ्या हातात कप आहे म्हणून. प्रत्येकाने आपला कप धरा असा. धरा कप. धरला का प्रत्येकाने? बघा माझा हात दिसतोय ना तुम्हाला? दिसतोय मी कप धरलेला आहे. नाही दिसत. हां, आता दिसतोय. हां. दिसतोय? ठीक आहे? धरा येस. प्रत्येकाने असा नकली मग, की माझ्या हातात कप आहे या पद्धतीने धरा. प्रत्येकाचा हात दिसला पाहिजे. व्हिडिओ ऑन करा. गायत्री मॅम व्हिडिओ ऑन करा. ओमकार सर व्हिडिओ ऑन करा. ठीक आहे? आणि आपला हा जो मग आहे ना,
यामध्ये जे काही आपण भरलेलं आहे ते असं 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 गोळा करा आणि कपामध्ये टाका. असं असं गोळा करा आणि कपामध्ये टाका. असं असं गोळा करा आणि कपामध्ये खरंच टाका. कारण तुमचं हे जर भरलेलं असेल ना, तर आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते कदाचित तुमच्या डोक्यामध्ये जाणार नाही आणि तुम्ही जो वेळ दिलेला आहे, तो इन्व्हेस्ट होण्यापेक्षा वेस्ट होईल. त्याच्यामुळे प्रत्येकाने इथे आपल्या इथे जे भरलेलं आहे, व्हिडिओ ऑन करा आणि टाका. व्हिडिओ ऑन करा, छाया मॅम करा. लाजायचं नाही. डायरेक्ट सेलिंग किंवा बिझनेसमध्ये असतो तेव्हा बेशर्मीची डिग्री घ्यावी लागते आपल्याला आणि कप असा रिकामा करून द्या बाजूला. असा रिकामा करून द्या. आपल्याच अंगावर नका ओतू हां, बाजूला रिकामा करा. ठीक आहे, केला प्रत्येकाने? Yes. केला? व्हिडिओ ऑन करा. गायत्री मॅम, ओमकार सर, कल्पना मॅम. व्हिडिओ ऑन केला तर तुम्ही जरा सिन्सिअरली लक्ष द्याल. बरोबर आहे? आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ ऑन करा. सो या ठिकाणी आपल्याला जसं आपण एम्प्टी मग केलाय ना, तसंच आपल्याला इथे पार्टिसिपेशन करावं लागणार आहे. 2 प्रकारे आपण पार्टिसिपेट करू शकतो. एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि दुसरं पॅसिव्ह पार्टिसिपेशन. तुम्ही जेव्हा टीव्ही बघत असतात किंवा Netflixवर एखादी वेब सीरीज बघत असतात किंवा काहीही बघत असतात, तेव्हा तुम्ही असे बसतात, हाताची घडी, है ना? आणि टीव्हीवरती जे चालू असतं ते बघत असतात. बरोबर आहे? हे जे पार्टिसिपेशन आहे ना, याला म्हणतात पॅसिव्ह पार्टिसिपेशन. हे केव्हा आपण करायला पाहिजे? जेव्हा टीव्ही वगैरे बघतो त्यातून आपल्याला काही घ्यायचं नसेल तर. बरोबर आहे. पण जर तुम्हाला काही शिकायचं असेल, तर तुम्हाला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे आपण नोटबुक, पेन घेऊन बसायला पाहिजे. मॅडम जे सांगतायत ते लिहिणं. मॅडम जे प्रश्नांची उत्तरं देतात, ते त्या प्रश्नांची उत्तरं देणं. चॅट बॉक्सवरती पटापट उत्तरं टाइप करणं. त्याच्यानंतर आपला व्हिडिओ ऑन ठेवणं आणि आपल्याकडे जो मोबाईल आहे, तो मोबाईल डी-एन-डी मोडवरती किंवा सायलेंट मोडवरती टाकणं, जेणेकरून आपण जो पैसा आणि आपण जो वेळ इथे टाकत आहोत, त्याचे आपल्याला रिटर्न्स मल्टिपल मिळतील. तुम्ही बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता का वेस्ट करता मला सांगा? बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता की वेस्ट करता? इन्व्हेस्ट. इन्व्हेस्ट करता. इन्व्हेस्ट करता म्हणजे तुम्हाला रिटर्न जास्त येतं ना? बरोबर येस आहे? कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न कधी पण जास्तच येणार, जेवढं तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यापेक्षा. बरोबर आहे? म्हणून आजचा जो वेळ दिलेला आहे, तो वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि याच्यासाठीच ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा प्रत्येकाने आणि आपला जो मोबाईल आहे, ज्याचं सध्या 1 तास तरी आपल्याकडे काहीच काम नाहीये, त्या मोबाईलकडे दुर्लक्ष करा. सो तुम्ही कसं पार्टिसिपेशन करणार आहे? ॲक्टिव्ह करणार असाल तर ए टाइप करा आणि जे पॅसिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे व्हिडिओ ऑफ ठेवणार आहात, आन्सर्स देणार नाहीयेत, त्यांनी पी टाइप करा. तर कोण-कोण ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करणार आहे? कोण-कोण ॲक्टिव्ह? ॲक्टिव्हसाठी ए टाइप करा. व्हेरी गुड. सौरभ सर. बी फॉर ओमकार सर, बी फॉर नाही समजलं मला. ए किंवा पी. पी फॉर पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे व्हिडिओ ऑन नाही करणार. ओमकार सर तुम्ही लिहिणार पण नाही, इन्व्हेस्ट पण नाही करणार टाइम, आन्सर्स पण नाही देणार. पी पी पार्टिसिपेशनला कसं तुम्हाला रिझल्ट मिळेल मग दिलेल्या वेळेसाठी? सो यू शुड हॅव टू पार्टिसिपेट ऍक्टिव्हली. ठीक आहे? आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते, की जे 3 दिवसामध्ये मी जे सेशन्स घेणार आहे ना, त्या सेशनमध्ये तुम्हाला असे सिक्रेट्स माहिती पडणार आहे, की जेणेकरून तुम्ही आज ज्या लेव्हलला आहात, ज्या स्टेटला आहात, करंट स्टेटला आणि तुमची जी डिझायर स्टेट आहे ना, त्या डिझायर स्टेटमध्ये पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. पण याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करावं लागेल. कारण मला असं वाटतं, की माझ्या बोलण्याने तुमच्यामध्ये काहीही बदल होणार नाहीये. हा बदल तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल, की मला बदलायचंय. जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल, की हो मला जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागायचं आहे आणि आतापर्यंत मी जसं आयुष्य जगत होतो त्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य मला स्वतःला जगायचं आहे आणि मला माझ्या मुलांना पण चांगलं आयुष्य द्यायचं आहे. हा जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल ना, त्यावेळेस तुम्ही खरं म्हणजे जे मी सांगते ते लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकाल. तर ऑल ऑफ यू रेडी? जर रेडी असाल तर टाइप येस इन द चॅट बॉक्स. टाइप येस इन द चॅट बॉक्स. आता मी माझी स्क्रीन शेअर करते.
ठीक आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही सर्वजण डायरेक्ट सेलिंग मध्ये का आहात? तुम्ही सर्वजण डायरेक्ट सेलिंग मध्ये का आहात? व्हाय यू आर ऑल आर इन डायरेक्ट सेलिंग? तुम्ही अनम्यूट करून उत्तर देऊ शकतात किंवा तुम्हाला वाटतंय टाइप करायचं तर तुम्ही टाइप करू शकतात. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकतात. गायत्री मॅम, तुम्ही खूप छान दिसता. तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवला तर मला पण छान उत्साह येईल. सो व्हिडिओ ऑन ठेवा. Why you are in direct selling? पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी. ओ व्हेरी गुड सतीश सर. पॅसिव्ह इन्कम. ओके. अजून अजून अनम्यूट करून उत्तर दिले तरी पण चालेल, काहीच हरकत नाहीये. अनम्यूट करा तुम्ही. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सौरभ सर. व्हेरी गुड. कल्पना मॅम अनम्यूट करा किंवा टाइप करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सर्वांनी बोला. करण्यासाठी. ओके, म्हणजे स्वप्न आहेत तुमचे. अजून कल्पना मॅम तुमचं काय आन्सर आहे? छाया मॅम तुमचं काय आन्सर आहे? ओमकार सर तुमचं काय आन्सर पैसे आहे? कमवण्यासाठी. पैसे कमवण्यासाठी. राईट राईट, बरोबर आहे. आता जर तुम्ही बघाल तर आपलं जर उत्तर हे असेल की आपले स्वप्न पूर्ण करायचंय, पॅसिव्ह इन्कम मिळवायचंय, तर मला एक सांगा की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फक्त डायरेक्ट सेलिंगच आहे का हो? नाही, तुम्ही जॉब पण करू शकता. जॉब केल्याने पण तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस केला तर बिझनेस केल्याने पण तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. बरोबर आहे. पण तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये का आहात? कारण पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जर विचार केला की मला जॉब करायचा तर तुमच्याकडे हायर डिग्री असणं किंवा चांगलं शिक्षण असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सेकंड, तुम्हाला बिझनेस करायचं म्हटलं तर तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जागा घ्या, मग त्या जागेमध्ये फर्निचर करा, मग माल भरा वगैरे, म्हणजे नाही म्हटलं तरी पण 10 लाखाच्या वरती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. पण डायरेक्ट सेलिंग हा असा बिझनेस आहे की तिथे बिलकुल किंवा थोडीफार इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही एका बिझनेसचे मालक बनू शकतात. एम आय राइट? टाइप येस इन द चॅट बॉक्स. येस ऑर येस? बरोबर आहे की नाही? आज तुम्हाला उद्या बिझनेस टाकायचं म्हटलं तर तुमच्याकडे 5-10 लाखाचं भांडवल असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे? येस, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतर तुम्ही जर जॉब केला तर तुम्हाला 9 ते 5, 9 ते 6, 9 ते 9 असं तुम्हाला टायमिंग द्यावा लागेल. बरोबर आहे? तुम्ही तुमचा बिझनेस जरी टाकला तरी ते बिझनेसचं शटर रोज उघडणं खूप गरजेचं आहे. पण इथे काय आहे ना, टाईम फ्रीडम आहे. समजा तुम्ही आता लेडीज या फील्डमध्ये आहात. तर लेडीजचं कसं आहे की चला बुवा आपण आज आपल्या घरी कार्यक्रम आहे, पण नाही गेलो फील्डवरती तरी चालतं. बरोबर आहे की नाही? किंवा आज माझ्याकडे थोडंसं जास्त काम आहे, तर ते काम करून मी 12 वाजता जरी फील्डवर केली किंवा मी फोन केले वगैरे तरी सुद्धा चालतं. म्हणजे टाईम फ्रीडम जे आहे, जे ना एखाद्या बिझनेसमॅनला मिळत आणि नाही एखाद्या जॉब करणाऱ्याला, ते टाईम फ्रीडम तुम्हाला कुठे मिळतं? डायरेक्ट सेलिंग मध्ये. ऍग्री ऑर नॉट? ऍग्री असाल तर टाइप ए इन द चॅट बॉक्स. टाइप ए इन द चॅट बॉक्स. मी तुम्हाला शांत बसू देणार नाहीये बिलकुल. त्याच्यामुळे कोणी विचार करू नका की आपण मॅडमच्या सेशनला जॉईन करून घेऊ आणि बसू शांत मग नंतर. ठीक आहे? व्हेरी गुड. छाया मॅम व्हेरी गुड. कल्पना मॅम व्हेरी गुड. गायत्री मॅम व्हेरी गुड. त्यानंतर तिसरं रिझन येतं आपलं की हेल्दी आणि सिक्युअर्ड लाईफ. बरोबर आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्ही जर तुमच्या बिझनेस मध्ये असाल, तिथे तुमची तब्येत खराब असली तर तुमचं शटर डाऊन होऊन जातं. बरोबर आहे. पण डायरेक्ट सेलिंग मध्ये तुमची लाईफ सिक्युअर होऊन जाते आणि हेल्दी लाईफ तुम्हाला एन्जॉय करता येते.
त्याच्यानंतर जसं जसं तुम्ही याच्यामध्ये लेवल पार करतात, जसं जसं तुम्ही बोनस ऍक्सेस करतात, तसं तसं तुम्हाला सोशल रिकॉग्निशन मिळतं. लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुम्हाला स्टेजवर जाता येतं. तुम्ही चांगलं अचिव्हमेंट केलं तर तिथे अनेक लोकांसमोर तुमचा स्वागत सत्कार केला जातो वगैरे. हे इतर ठिकाणी जॉबमध्ये पण नाही होत आणि बिझनेसमध्ये आपण किती पैसा कमवला तर कोणताही शेजारचा व्यक्ती येऊन आपल्याला रिकॉग्नाइज करत नाही किंवा काहीच नाही. हे फक्त कुठे होतं डायरेक्ट सेलिंग मध्ये. ऍग्री ऑर नॉट? ऍग्री असाल तर टाईप ए इन द चॅट बॉक्स आणि नॉट ऍग्री तर NA टाईप करा. येस, व्हेरी गुड सतीश सर, कल्पना मॅम व्हेरी गुड, छाया मॅम व्हेरी गुड. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे काय असतं ना की तुम्हाला जे काम करायला लावतात किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला लेवल पार करायला लावतात त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे डायरेक्ट सेलिंग. जसं सतीश सरांनी सांगितलं होतं की मी पॅसिव्ह इन्कम साठी जॉईन केलं, तर अगदी बरोबर आहे. डायरेक्ट सेलिंग हा एक असा बिझनेस आहे की तिथे तुम्ही 1 ते 2 वर्ष खूप जास्त स्ट्रगल केली, खूप जास्त मेहनत केली, तर तिसऱ्या वर्षी त्याचे असे गोड गोड फ्रुट्स आपल्याला मिळतात की आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम न करता आपण इझिली डायरेक्ट सेलिंग मध्ये फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकतो. समजलं इथपर्यंत? ऍग्री ऑर नॉट? ठीक आहे. ऍग्री असाल तर टाईप ए इन द चॅट बॉक्स, कारण आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये या सगळ्या फॅसिलिटी मिळतात. आता माझा तुम्हाला पुढचा प्रश्न की काम काय या लोकांचं सांगा. डॉक्टरचं काम काय? व्हॉट इज द वर्क ऑफ डॉक्टर? सांगा. व्हॉट इज द वर्क ऑफ डॉक्टर? तुम्ही अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल, टाईप करता येत नसेल तर अनम्यूट करा आणि बोला डायरेक्टली, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हॉट इज द वर्क ऑफ डॉक्टर? डॉक्टरचं काय काम असतं? आरोग्याबद्दल सल्ले देणे. बरोबर, आरोग्याकडे लक्ष देणे, कोणी आजारी असेल तर त्याला व्यवस्थिशीर मेडिसिन वगैरे लिहून देणे. व्हेरी गुड. पेशंट चेक करणं, बरोबर मॅडम. लॉयरचं काय काम असतं? कायदेविषयक सल्ला देणे. कायदेविषयक सल्ला देणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेला असेल तर बरोबर न्याय देणे. सतीश सर व्हेरी गुड. सीएचं काम काय असतं? अकाउंट चेक करणे. व्हेरी गुड. कार्पेंटरचं काम काय असतं? फर्निचर. फर्निचर बनवणे. हे सगळ्यांचे उत्तर आहेत ना? कार्पेंटर फर्निचर बनवतो ना? यस, टाईप यस इन द चॅट बॉक्स जर तुम्हाला वाटत असेल तर. कार्पेंटर फर्निचर बनवतो ना? यस, व्हेरी गुड. प्लंबरचं काम काय असतं? प्लंबिंग कळणे, बरोबर आहे, है ना? कुठे काय असेल, कुठे काही घाण अडकली असेल वगैरे. मोचीचं काम काय असतं? शूज, चप्पल बनवणे, बरोबर आहे? यस ऑर नो? ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी डॉक्टरचं काम आहे आरोग्याकडे लक्ष देणे, पेशंटची सेवा करणे. लॉयरचं काम आहे कायदेविषयक सल्ला देणे. सीएचं काम आहे की फायनान्स चेक करणे. कार्पेंटरचं काम आहे फर्निचर तयार करणे. प्लंबरचं काम आहे प्लंबिंग करणे. मोचीचं काम आहे चप्पल बूट शिवणे. नेटवर्करचं काय काम आहे सांगा. डायरेक्ट सेलिंग मध्ये जेव्हा एखादा व्यक्ती जोडल्या जातो तेव्हा त्याचं काम काय? अनम्यूट करून उत्तर देऊ शकतात. लोकांसाठी काम करणे. लोकांसाठी काम. अजून? आपल्या सोबत आलेल्या लोकांना इन्कम जनरेट करून देणे. व्हेरी गुड सतीश सर. अजून? लोकांसाठी काम करणे, लोकांना इन्कम जनरेट करून देणे. अजून? छाया मॅम आपल्याला काय वाटतं? गायत्री मॅम, ओमकार सर,
अजून काय काम असेल नेटवर्करचं? त्यांची ड्रीम पूर्ण करण्यास मदत करणे. व्हेरी गुड. अजून? वेगवेगळ्या फील्ड मध्ये मार्गदर्शन करणे. वेगवेगळ्या फील्ड मध्ये मार्गदर्शन करणे. व्हेरी गुड. अजून? अजून सांगा. बघा, मी जेव्हा तुम्हाला डॉक्टरचं काम काय असतं विचारलं, लॉयरचं काम काय असतं विचारलं, किंवा मोचीचं काम काय असतं, कार्पेंटरचं काम काय असतं, तेव्हा सगळ्यांची उत्तरं एकच आली ना? एकच आली, बरोबर आहे? येस ऑर नो? येस मॅम. बरोबर आहे. म्हणजे कोणी पण सांगेल की डॉक्टरचं काम काय, पेशंटला तपासणे आणि मेडिसिन देणे. बरोबर आहे. मग मला सांगा, जेव्हा मी विचारलं की नेटवर्करचं काम काय आहे, तर असे वेगवेगळे उत्तर का आले? सांगा. कारण ते प्रत्येक क्षेत्रामध्ये ती व्यक्ती स्वतंत्र एकटी तेवढंच काम करत असते. पण तो नेटवर्क क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक एकत्र येऊन एक वेगळं काम करत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने राहतात. इथेच आपण चुकतो. आपण लोकांना जॉईन करतो, बट तो व्यक्ती जेव्हा तुमच्या टीम मध्ये येतो ना, तर त्या टीम मध्ये एक व्यक्ती कुठेतरी वेगळं काम करतोय, दुसरा व्यक्ती दुसऱ्या पद्धतीने काम करतोय, तिसरा व्यक्ती तिसऱ्या पद्धतीने काम करतोय. त्याच्यामुळे जो नवीन आलेला व्यक्ती आहे ना, तर तो नवीन आलेला जो व्यक्ती आहे तो कन्फ्यूज होतो आणि मग तो तुम्हाला सोडून जातो. तो म्हणतो यांचंच काही खरं नाही, मी कसं काय राहू. म्हणून नेटवर्करचं, जसं डॉक्टरचं काम फिक्स आहे, लॉयरचं काम फिक्स आहे, कार्पेंटरचं काम फिक्स आहे, मोचीचं काम फिक्स आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या टीमने पूर्ण ठरवायला पाहिजे की तुमच्या टीम मध्ये येणाऱ्या व्यक्तीचं काम काय. ठीक आहे. जेणेकरून पुढच्या वेळेस जर मी ट्रेनिंग घेतली तुमच्या टीमसाठी, तर तुमच्या प्रत्येकाकडून उत्तर एकच यायला पाहिजे. आणि ते काम काय असू शकतं की तुम्हाला माहिती की डायरेक्ट सेलिंग इज द इंडस्ट्री ऑफ ड्रीम. बरोबर आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात मोठी इंडस्ट्री जी आहे ती डायरेक्ट सेलिंग आहे. आणि त्याच्यामुळे डायरेक्ट सेलिंग मध्ये जर तुम्ही बघाल, तर डायरेक्ट सेलिंग मध्ये दर महिन्याला काही ना काही बोनसेस असतात. यस ऑर यस? असतात की नाही बोनसेस? टाइप यस इन द बॉक्स. प्रत्येक महिन्याला बोनसेस असतात. तुम्ही कुठल्याही डायरेक्ट सेलिंग मध्ये जा, प्रत्येक महिन्याला बोनसेस असतात. तेव्हा तुमच्या टीम मध्ये जोडणारा कुठलाही व्यक्ती असेल, तर तो त्या प्रत्येक महिन्याला ते बोनस कसा अचीव करू शकतो याकडे लक्ष देणं हे नेटवर्करचं काम असतं. आता मला सांगा की जर या महिन्यामध्ये तुमच्या कंपनीने काहीतरी 70,000चा तुम्ही जर केलं, बरोबर आहे, 70,000चा जर माल परचेस केला किंवा 70,000चा माल विकला, मग तो पर्सनली करा किंवा टीमच्या थ्रू करा, असं काही ठेवलं असेल, तर इथे प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक टीमला जर आपण असं कन्सिडर केला की एक व्यक्ती कमीत कमी 10,000चा माल घेतो, तर प्रत्येक टीम मेंबरला किती लोकांना भेटावं लागेल? 7 लोकांना जॉइनिंग कंपल्सरी करावी लागेल. येस ऑर येस? येस. मग आता मला सांगा, महिन्याच्या 30 दिवसामध्ये 7 लोकांना जॉइनिंग करणं इझी आहे का अवघड आहे? सांगा. इझी आहे. कारण 30 दिवस म्हटले तर 30 दिवसामध्ये 24 तास म्हणजे 7,200 घंटे येतात. 7,200 घंट्यामध्ये आपण 1% जरी काम करतोय, तरी आपण 7 लोक जॉइन करू शकतो प्रत्येक जण. बट आपला तो फोकसच नसतो, आपलं ते कामच नसतं आणि त्याच्यामुळेच आपलं चुकतं. आणि म्हणून सर्वात आधी सौरभ सर, सतीश सर, प्रगती मॅम, सचिन सर, ओमकार सर, गायत्री मॅम, छाया मॅम यांनी नीट लक्षात घ्या, तुमच्या टीम मध्ये कुठलाही व्यक्ती जॉईन झाला
तर त्याला एकच काम सांगायचंय की बाबा तू या महिन्यात जॉईन झाला तर या महिन्यामध्ये अशा पद्धतीचं बोनस आहे, ते बोनसला तुला क्वालिफाय व्हायचं आहे. ओके, एवढंच एक काम आहे, आपल्याला दुसरं काहीच काम नाहीये. आता त्या काम करण्याच्या स्टेप्स काय असणार आहे त्या आपण समजून घेणार आहोत आणि त्या कशा पद्धतीने टीम कडून करून घ्यायच्या आहेत त्या पण आपण समजून घेणार आहोत. पण मी जे आता अर्धा तासामध्ये तुम्हाला शिकवलं ते समजलं का? तुम्ही व्हिडिओ ऑन करा प्रत्येकाने आणि ते समजलं का मला सांगा. काय समजलं? 2 ओळीमध्ये प्रत्येकाने सांगा की मॅडम आजच्या या अर्धा तासाच्या सेशन मध्ये मला हे कळालं. चला कोण सुरू करतंय? गायत्री मॅम. अनम्यूट करा स्वतःला. ओके मॅम. सेशन म्हणजे जवळपास थोडंसं समजलेलंच आहे आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये महत्वाचा पॉइंट असा की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जॉईन करता त्यावेळेस त्याचं क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता न बघता आपण त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये सामावू शकतो आणि प्लस त्यांना त्यांचं म्हणजे एक साइड बाय त्यांना पैसे कमवण्यासाठी त्यांना आपण मदत करू शकतो. नाही, आजच्या सेशन मध्ये तुम्हाला काय कळालं? डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्ही काय करू शकतात हे नाही. मी जे सेशन घेतलं आता अर्धा तासामध्ये त्यातून हा. तुम्हाला काय कळालं? आता कोणती त्याच्यामध्ये गोष्ट आपण महत्वाची वाटली तुम्हाला? त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट सेलिंग कसं केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. ते म्हणजे लक्षात आलं माझ्या आता तुम्ही सांगितल्यावर. व्हेरी गुड, व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड. सतीश सरांनी अतिशय छान इथे रिप्लाय दिलेला आहे की आपण सांगितल्याप्रमाणे काम केलं तर नक्कीच त्याचा नेटवर्क बनवण्यासाठी फायदा होऊ शकतो. नक्कीच होतो सर. कारण मोठमोठ्या कंपन्या डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्यांसोबत मी काम केलेलं आहे. तिथल्या लोकांना ट्रेन केलेलं आहे. ज्यांचं उत्पन्न 1 लाख 2 लाख होतं त्यांना 5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नांपर्यंत मी नेलेलं आहे. तर टीम कशी डेव्हलप करायची वगैरे या पण गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. कल्पना मॅम. कल्पना मॅमच्या इथे एक छानसा गोडसा मुलगा बसलेला आहे. छान उत्तर पण देतोय. काय नाव आहे बेटा तुझं? रोहन. रोहन. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे रोहन की तू इतक्या लहान वयामध्ये डायरेक्ट सेलिंगचं नॉलेज घेतोय. आज आपण ऐकतो ना वयाच्या 20व्या वर्षी 25व्या वर्षी मुलं करोडपती झालेत वगैरे. तर मे बी आता तुझं एज काय मला नाही माहिती बट नक्कीच तू जर याच्यामध्ये थोडेसे 2-3 वर्ष खूप मेहनत केली ना तर तू पण त्याच्यामध्येच येईल आणि पॅसिव्ह इन्कम तुझी नक्की वाढेल. तर 3 दिवस आपलं सेशन आहे. तू रेग्युलर राहा. या गोष्टी तुला आयुष्यात पण पुढे महत्वाच्या आहेत. ज्या शिकतोयस ना तू याच्यामध्ये त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात पण खूप महत्वाच्या आहे. आजची शेअरिंग दे तुला काय कळलं? डायरेक्ट सेलिंग बद्दल म्हणजे माहिती भेटली, डायरेक्ट सेलिंग कशी करायची ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. छान मॅम. छान मॅम अनम्यूट करा. मॅम डायरेक्ट सेलिंग कशी करायची आणि आता तुम्ही जो हा महत्वाचा पॉइंट सांगितलाय की कुठलाही व्यक्ती आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा त्याला असं असं बोनस आहे आणि ते तुला या महिन्यात अचीव करायचं आहे, हे खूप छान वाटलं. थँक्यू, म्हणजे थँक्यू. त्याला पण त्या बोनसची अचिव्हमेंटची उत्सुकता लागेल. बरोबर, बरोबर. आणि काय असतं ना की काहीतरी मिळणार या इच्छेने व्यक्ती काम करतो. हो बरोबर. बरोबर आहे. काहीच मिळणार नाही कारण प्रत्येक जण हाऊसवाईफ नसतं. हाऊसवाईफच बिचारी काहीच मिळणार नसतं तरी काम करत असते. बरोबर आहे का? आपल्याला जेवण तयार बरोबर. करणं वगैरे. हो. प्रत्येक जण ती भूमिका नाही निभवू शकत ना प्रत्येक ठिकाणी. आता आपण पण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर आपली एक इच्छा असते की हां, मला पेमेंट मिळायला पाहिजे तरच मी काम करेल वगैरे. तर त्यामुळे जेव्हा काहीतरी मिळणार आहे ही इच्छा असते तेव्हा व्यक्ती काम करतो ऑटोमॅटिकली. है ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सचिन सर तुम्ही बराच उशिरा जॉइन झालात. है ना? सर म्यूट आहेत तुम्ही. अनम्यूट करा सर. सर अनम्यूट करा तुम्ही स्वतःला.
येतोय आवाज? हा सर, हॅलो? आवाज हो येतोय. कुठून येतोय. येतो? कारण तुम्ही तर म्यूटच दिसताय मला. ठीक आहे, आवाज येणं महत्वाचं. बोला सर, बोला. थोडस उशिरा जॉईन झालो, थोडं रेंज प्रॉब्लेम आहे इथे ओके ओके. त्याच्यामुळे. अच्छा, फोनवर हो. तुम्हीच होते का अक्कलकोटला? हो हो, मीच आहे अक्कलकोट मध्ये तर सध्या. आमच्या सर्वांसाठी आशीर्वाद मागा स्वामी समर्थांकडून. हो हो, ओके ओके मॅडम, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. सकाळी चालेल. जाणारच. हा, ओके. शेअर करा सर. आज काय घेतलं तुम्ही, जे पण काही ऐकायला मिळालं तुम्हाला? हॅलो? हा सर, बोला. नाही, आता शेवटचं ऐकलं मी फक्त, बाकी काही नाही. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ऐकल्यात फक्त, बाकी नाही ऐकलं काही जास्त. ओके ओके, ठीक आहे सर. उद्या मी त्याच्यामुळेच आता थोडं थांबली, कारण उद्या सगळे चालेल. टाइम वरती जॉईन होतील ना, तर आजचं जे चालेल. झालेलं ते पुन्हा मी उद्या रिपीट करेल 10 ते ओके. 15 मिनिटांमध्ये, आणि मग उद्याचं सेशन सुरू करेल. ठीक आहे, तर उद्या चालेल. ऑन टाइम जॉईन व्हा सर. ओके मॅडम, चालेल. ठीक सर, आहे. तुम्ही द्या तुमची शेअरिंग. एक्स्ट्रा इन्कम आणि कमी काम असेल तर नक्कीच लोक काम करतात, पण त्यांना पटवून सांगणे आपल्याला जमले पाहिजे. व्हेरी गुड. सतीश सर बरेच आन्सर्स देतात आहे. गायत्री मॅम, तुम्ही शेअरिंग द्या तुमची. गायत्री मॅमची झाली होती ना? हा, ओमकार सर, तुम्ही द्या तुमची शेअरिंग. ओमकार. ओमकार कुलकर्णी सर. सर अनम्यूट कर. हा सर, नमस्ते. नमस्कार. माझी नाही का? हॅलो. सर अनम्यूट करा तुम्ही आणि तुमची शेअरिंग द्या. काय समजलं आजच्या सेशन मध्ये? माझं नेटवर्क मार्केटिंग बद्दल निगेटिव्ह मत आहे. तसं खूप निगेटिव्ह आहे नेटवर्क मार्केटिंग बद्दल. सर, निगेटिव्ह मत याच्यासाठी होतं कारण आपण अर्धवट नॉलेज घेतलेलं असतं. तुम्ही शाळेमध्ये पण असताना तुम्हाला एखादा सब्जेक्ट अवघड जातो किंवा एखादा सब्जेक्ट बिलकुलच आवडत नाही, कारण त्या सब्जेक्ट विषयी तुम्ही पूर्ण नॉलेज घेत नाही किंवा त्या सब्जेक्टच्या टीचर तुम्हाला आवडत नसतात. बट तुम्ही जर 21st सेंचुरी बिझनेस हे जर पुस्तक वाचाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जो बिझनेस सांगितलाय तो डायरेक्ट सेलिंग बिझनेस सांगितला आहे 21st सेंचुरी मध्ये. तर जे चांगलं आहे त्याच्या बाबतीत तुम्ही निगेटिव्ह विचार करून जे चांगलं आहे त्याला काहीच फरक पडत नाही सर. बरोबर आहे. आणि तरी तुम्ही सेशन जॉईन केलं याचं मला आश्चर्य वाटतं. सेशन जॉईन केलंय, पण हा. नेटवर्क मार्केटिंग बद्दल माझं कालही निगेटिव्ह मत आहे, आजही आणि उद्याही निगेटिव्ह राहील. मी पुस्तक जरी वाचलं आणि काही जरी केलं तरी माझं निगेटिव्ह मत आहे. मग सर, सेशन जॉईन करण्याचा पर्पज काय आहे तुमचा? म्हणजे तुमचे आन्सर्स पण निगेटिव्हच येत होते की मी पॅसिव्ह पार्टिसिपेशन करेल वगैरे, त्यामुळे मला कळालं. बट मग सेशन जॉईन करण्यामागचा पर्पज काय होता तुमचा? ठीक आहे, चला. कल्पना मॅम, तुम्ही द्या तुमची शेअरिंग. अनम्यूट करा स्वतःला आणि तुमची शेअरिंग द्या. कल्पना मॅम, बोला मॅम. दिलं मॅडम त्यांनी, मुलांनी. नाही, कल्पना मॅम बाकी आहेत. त्यांच्या हा, मुलाने कल्पना- राईट राईट. हा, हॅलो. प्रगती. हा, बोला बोला कल्पना मॅम. हॅलो. रोहन बोलला ना? हा रोहन, तू बोलला, मला माहिती आहे. बट ते कसं आहे ना की तुझं नाव इथे दिसत नाही, कल्पना नाव दिसतं ना, मग असं वाटतं की त्या मॅडमचं शेअर. आई नाही बसली आहे का तुझी तिथे? हाय ना, मम्मी काम करते ना म्हणून. अरे मग मम्मीला म्हणा, काम करता करता ऐकलं तर असेल ना. तू नोट्स बनवलंय ना, ते नंतर समजून सांग पण मम्मीला. हा, हा हा. ठीक आहे. प्रगती मॅम, तुमचं शेअरिंग द्या. प्रगती मॅम. प्रगती धुरी मॅम. प्रगती मॅम, अनम्यूट करा स्वतःला.
ठीक आहे. सतीश सर तुम्ही बोलणार आहात काही? नमस्ते sir. हा नमस्कार नमस्ते. मॅडम. नमस्ते. आपण जे नवीन जॉईनिंग करतो त्या लोकांना जे छोट्या छोट्या चॉकलेट्सच्या माध्यमातून नवीन म्हणजे काहीतरी आपण त्या चॉकलेट्सच्या माध्यमातून त्यांना जे आपण इन्कम जनरेट करून दिलं आणि त्यांना त्यांच्या ऑटोमॅटिकली त्यांचे इन्कम पण वाढणार, त्यांचा ग्रेड पण वाढणार. ते ते जर आपण त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी वर्क केलं तर त्यांच्यासोबत आपला पण वर्क वाढणार आणि बरोबर. आपला पण इन्कम वाढणार आणि आपले पण पोझिशन वाढणार, म्हणजे आपलं कामाचं पण वर्क आपलं चांगल्या पद्धतीने होणार. बरोबर बरोबर. बरोबर सर, बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे. सौरभ सर तुम्ही रेवती मॅम द्या शेअरिंग. प्रगती मॅडम अनम्यूट झाले, त्यांचे या नाही का? हो हो, त्या आता परत लेफ्ट होऊन जॉईन झाले. हा, प्रगती मॅम बोला तुम्ही आता. ठीक आहे. ओके, बोला सर. कसं आहे, मॅडमनी आज जो मुख्य विषय जो घेतला सुरुवातच, की नेटवर्कचं काम काय असतं. कारण आपण सगळे नेटवर्क मार्केटिंग करतो आहोत, डायरेक्ट सेलिंग मध्ये आहोत, परंतु आपल्याला अजून हेच कळालं नाही की आपलं नेमकी महत्वाचं काम काय आहे. आपण स्वप्न पूर्ण करणं, पॅसिव्ह इन्कम घेणं याच्यासाठी काम करतो, परंतु सर्वात महत्वाचं जे काम आहे, जे माझे जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहेत, जे माझे नवीन येणारे लोक आहेत बिझनेसमध्ये, ह्या प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने मंथली विकली इन्कम काढून देता देता त्यांना बोनस क्वालिफाय कसा करता येईल, हा जो महत्वाचा मुद्दा मॅडमनी सांगितला, हा जास्त मला आवडला. धन्यवाद. थँक्यू. रेवती मॅम तुम्ही बोलणार आहेत? रेवती मॅम नमस्कार. आमचं एकदम बोला. हा, याच्यामध्ये जे तुम्ही सांगितलं की जे नेटवर्क मार्केटिंग मध्ये जे सर्वांचं पर्पज एक असतं, पर्पज म्हणजे आपलं पण नेटवर्क करतो एकच पर्पज ठेवायचं की त्याच्यामध्ये आपण जे करतोय काम ते सगळ्यांचं ध्येय एक असलं पाहिजे की हा सगळ्यांचं आहे मान्य आहे की सगळ्यांना पैसा कमवायचा आहे, भरपूर पैसा कमवायचा आहे, सगळ्यांना स्वप्न पूर्ण करायची आहेत, सगळ्यांना आपल्या कोणाला हेल्प म्हणून हे करायचंय, परंतु त्याच्यामध्ये जो राहणार आहे त्याच्यामध्ये जो आपण ड्रीम पूर्ण करणार आहे ते आपल्या टीम मध्ये पण आपल्या लोकांना एकत्र एकमताने राहून एक मतावर आपण हे घेतलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे आणि सर्वांची स्वप्न पण पूर्ण होणार, त्याच्यामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण होणार, सर्वांना इन्कम पण जनरेट होणार, असं मला याच्यामध्ये सेशन मध्ये आज शिकायला भेटलं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. सो आजचं सेशन सौरभ सर आपण इथे थांबूया आणि उद्या 9ला बरोबर जॉईनिंग होतील ना सगळे? येस. हा, नक्की जॉईन होतील ना? आणि अजून Yes. तुमच्या Yes, टीमचे पण काही मेंबर्स असतील त्यांना पण जॉईनिंग करायचं असेल तर तसं तुम्ही सौरभ सरांना सांगा, सौरभ सर जॉईन करून घेतील मग त्यांना पण. आणि तर तुमची एकदा सर्वात पहिले सगळ्या टीमच्या वतीने मी सॉरी म्हणतो, कारण आज आमचे सिनियर्स आल्यामुळे थोडस जॉईन व्हायला वेळ झाला, त्यामुळे तुम्हाला त्रास झाला नाही त्याबद्दल. नाही, मी तर बरोबर 8:30लाच रेडी होऊन बसली होती. 9:45 8:50ला मी जॉईन झाली. म्हटलं 10 मिनिट मग जॉईन व्हायला वगैरे लागतात. तुम्ही 9:15 म्हटले तर ठीक आहे, काय हरकत नाही. उद्या उद्या याचीच 8:50 रिव्हिजन घेऊ. हा, 8:50ला जॉईन व्हा तुम्ही. याची रिव्हिजन घेऊन पुढचा टॉपिक आपण सुरू करू की आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये का फेल होतो, आपले राईट्स काय आहे वगैरे, आणि आपण कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. सो आज जर समजा हा 10 मार्काचा पेपर असला असता तर तुम्ही मला किती मार्क्स दिले असते 10 पैकी? टाइप युअर रेटिंग हिअर. चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. थँक्यू सतीश सर. थँक्यू गायत्री मॅम. थँक्यू सौरभ सर.
सचिन सर. थँक्यू कल्पना मॅम. थँक्यू एव्हरीवन. उद्या आपण पुन्हा जॉईन होऊ ज्याच्यामध्ये आपल्याला थँक्यू छाया मॅम. तर उद्या आपण पुन्हा जॉईन होऊ ज्याच्यामध्ये आपल्याला आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये का फेल होतो आणि आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये ग्रो करायचं असेल तर एक्झॅक्टली काय करावं लागेल हे आपण उद्या बघणार आहोत. उद्या थोडं जास्त वेळ सेशन चालेल कारण आजची 10 मिनिट तिथे आपण देणार आहोत म्हणून. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सो गुड Thank you, नाईट good everybody. थँक्यू मॅडम. गुड नाईट. नाईट मॅडम. Good night, everyone. गुड नाईट. Good night, ma'am. Good night. Good night.